मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, बी-पी-एड सी-ई-टीचे फॉर्म हे 16 जानेवारीपासून सुरू झालेले आहेत आणि या फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख असणार आहे, ती 2 फेब्रुवारी असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा फॉर्म भरत असताना कुठल्या स्टेप्सने आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे, कुठल्या ठिकाणी आपल्याला काय इन्फॉर्मेशन टाकायची आहे, कुठले डॉक्युमेंट्स आपल्याला नेसेसरी आहेत, या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, जर तुमच्या डेट ऑफ बर्थमध्ये काही चुका असतील, तुमच्या नावामध्ये काही चुका असतील किंवा तुमच्याकडे काही डॉक्युमेंट्स अवेलेबल नसतील, तर आपण अशा वेळेस काय करायला हवं, हे सर्व आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र बीपीएड सीईटी 2026 साठी असणारी लाईव्ह बॅच 19 जानेवारी 2026 पासून ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू होत आहे. या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातात. तसेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लाईव्ह क्लासेस अटेंड करणं पॉसिबल नसेल तर रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर सुद्धा इथे अवेलेबल असतात. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स असतील, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये दिले जातील. बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या बीपीएड कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी अगदी आत्तापासूनच सुरू करा. तर मित्रांनो, आता पाहूयात आपण की हा फॉर्म कसा सबमिट करायचा. त्यासाठी तुम्हाला सुरुवातीला सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरती यावं लागेल. त्यानंतर इथे तुम्हाला सीईटी एक्झामिनेशन पोर्टल फॉर AY 2026-27 दिसेल. त्याच्यावरती तुम्हाला सुरुवातीला क्लिक करायचंय. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे एक लॉग इनचं पेज ओपन होईल. आता विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी सीईटीच्या पोर्टलवरती अजून रजिस्ट्रेशन केलं नसेल, अशा विद्यार्थ्यांसाठी इथे न्यू युजर रजिस्टर ऑप्शन आहे. तर सुरुवातीला तुम्ही इथे रजिस्टर करून घ्या. याच्यामध्ये तुम्हाला तुमचा ईमेल आयडी, पासवर्ड, कन्फर्म पासवर्ड, फुल नेम ॲज पर आधार टाकायचे, डेट ऑफ बर्थ इथे एंटर करायची आणि रजिस्टर वरती क्लिक करायचे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जो ईमेल आयडी इथे टाकला असेल, त्या ईमेल आयडी वरती तुम्हाला एक सीईटी कडनं मेल येईल. तिथे व्हेरीफाय ईमेल वरती क्लिक केल्यानंतर तुमचा ईमेल व्हेरीफाय होईल आणि तुम्हाला रजिस्ट्रेशनसाठी रिडायरेक्ट केलं जाईल. पुढे तुम्हाला रजिस्ट्रेशन करत असताना सुरुवातीला नेम ॲज पर आधार टाकायचंय. हे जे नाव आहे ते ऑटो फेच झालेलं असेल, म्हणजे ॲज पर तुमच्या आधार कार्ड नुसार हे नाव तुमचं इथं आलेलं असेल. त्यानंतर डेट ऑफ बर्थ आधारवरचीच इथं आलेली असेल. पुढे आधार आयडी ऑटो फेच असेल. अपार आयडी इथे तुम्ही मॅन्युअली पण टाकू शकता आणि डिजी लॉकर वरनं सुद्धा हा अपार आयडी इथे फेच केलेला असेल. तर हा अपार आयडी कसा काढायचा याचा सविस्तर व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे किंवा व्हिडिओच्या शेवटी एंड स्क्रीनला तुम्हाला तो व्हिडिओ सुद्धा दिसेल. आता विद्यार्थी मित्रांनो, इथे कॅन्डिडेट नेम ॲज पर आधार फिल्ड बाय कॅन्डिडेट, म्हणजे तुम्ही स्वतः तुमच्या आधारनुसार इथे तुमचं नाव सबमिट करायचंय. पुढे कॅन्डिडेटचं नाव एसएससीच्या किंवा एचएससीच्या मार्कशीट नुसार टाकायचंय. इथे तुम्ही तुमच्या एचएससी एसएससीच्या मार्कशीट नुसार तुमचं नाव एंटर करू शकता. त्यानंतर मोबाईल नंबर हा ऑटो फेच झालेला असेल. पुढे खाली स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला डेट ऑफ बर्थ इथे एंटर करायची आहे. ही तुम्ही मॅन्युअली ॲज पर एसएससी मार्कशीट एंटर करा. वडिलांचं नाव इथे एंटर करा, आईचं नाव इथे एंटर करा. त्यानंतर तुमचं जेंडर, तुमचं रिलिजन, कुठल्या रिजन मधून आहात, ग्रामीण भागातून आहात, शहरी भागातून आहात, तुमची मातृभाषा सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला नॅशनॅलिटी इंडियन सिलेक्ट करायची आहे. तुमचा अॅन्युअल फॅमिली इन्कम, वार्षिक उत्पन्न इथे टाका. मॅरिड आहात का, तर मॅरिड असेल तर मॅरिड, अनमॅरिड असेल तर अनमॅरिड टाका. स्पाउसचं नेम तुम्हाला इथे एंटर करावं लागेल पुढे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, परमनंट ऍड्रेस आणि ऍड्रेस फॉर करस्पॉन्डन्स इथे टाकायला तुम्हाला ऑप्शन आहे. मग तुमचा परमनंट ऍड्रेस जो असेल तो इथे एंटर करायचा आहे आणि पुढे ऍड्रेस फॉर करस्पॉन्डन्स म्हणजे तुमचा सध्याचा जो पत्ता आहे तो इथे एंटर करायचा आहे. जर दोन्ही ऍड्रेस सेम असतील तर सेम ॲज पर परमनंट ऍड्रेस वरती क्लिक करा. पुढे ऑदर डिटेल्स मध्ये ज्यावेळेस याल त्यावेळेस तुम्हाला इथे तुम्ही महाराष्ट्राचे डोमिसाईल आहात का ते सिलेक्ट करायचंय. तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट अपलोड करण्याची गरज नाहीये. फक्त विचारलंय तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहता का आणि तुमच्या डोमिसाईल सर्टिफिकेट वरती किंवा बर्थ सर्टिफिकेट वरती किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट वरती महाराष्ट्रामध्ये जन्म झाल्याचं ठिकाण मेन्शन केलेलं आहे का. यस असेल तर यस करा, नसेल तर नो करा. पुढे मायनॉरिटी मध्ये आहात का, यस नो सिलेक्ट करा.
डिसेबिलिटी आहे का, तिथे येस नो सिलेक्ट करा. SSC तुम्ही कधी पास आउट झालात ते इयर, त्याच्यानंतर SSCचे पर्सेंटेज, SSCचं बोर्ड, SSC कुठल्या राज्यामधून तुम्ही झाले आहात ते राज्य एंटर करायचंय. तुम्ही HSCला अपियर आहात का ते तुम्हाला इथे येस नो सिलेक्ट करायचंय. त्यानंतर HSCचं पासिंग इयर किंवा तुमचं इंजिनिअरिंग डिप्लोमा असेल तर डिप्लोमाचं पासिंग इयर इथे टाकायचंय. HSCला कुठलं बोर्ड तुमचं होतं किंवा डिप्लोमाचं कुठलं बोर्ड होतं ते इथे एंटर करा. मार्क्स टाईप तुम्हाला जर CGPA असेल तर CGPA सिलेक्ट करा, पर्सेंटेज असेल तर पर्सेंटेज सिलेक्ट करा आणि कितीपैकी तुम्हाला मार्क्स मिळाले आहेत ते इथे सिलेक्ट करा. त्यानंतर किती मार्क्स मिळाले आहेत ते एंटर करून शेवटी तुमचे पर्सेंटेज इथे तुम्हाला एंटर करून सेव्ह चेंजेस वरती क्लिक करायचं. आता डेटा अपडेटेड सक्सेसफुली आल्यानंतर तुम्हाला पुढे BPED CETचं रजिस्ट्रेशन सुरू करायचंय. त्यासाठी CET रजिस्ट्रेशन वरती क्लिक केल्यानंतर हायर एज्युकेशन UG मध्ये MH BPED CET 2026 तुम्हाला दिसेल. तिथे रजिस्टर नाव वरती क्लिक करा. रजिस्टर नाव वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्री रिक्विजिट इथे दिसतील. याच्यामध्ये तुमची फीज दिलेली आहे, कुठल्या प्रकारचे डॉक्युमेंट तुम्हाला हवे आहेत ते सांगितलंय. तर या CETची जी फीज आहे ती जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 1300 रुपये आहे आणि रिझर्व्ह कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 1000 रुपये आहे. पेजच्या बॉटमला आय हॅव डाउनलोडेड द इन्फॉर्मेशन ब्रोशर वरती क्लिक करून प्रोसीड टू कम्प्लीट द ऍप्लिकेशन फॉर्म वरती क्लिक करायचंय. त्यानंतर तुम्हाला तुमच्या पुढे तुमचे पर्सनल डिटेल्स दिसतील. इथे मग कॅन्डिडेटचं नाव आणि इतर जे डिटेल्स आहेत ते ॲज पर तुमचं रजिस्ट्रेशन ऑटो फेच झालेले आहेत. त्यामुळे इथे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे चेंजेस करण्याची गरज नाहीये. जर तुम्हाला याच्यामध्ये चेंजेस करायचे असतील परत रजिस्ट्रेशनमध्ये जाऊन तुम्ही ते चेंजेस करू शकता. मग सेव्ह आणि प्रोसीड वरती इथे क्लिक केल्यानंतर पुढचं पेज तुमच्याकडे ओपन होईल. इथे तुमचा ऍड्रेस तुम्हाला दिसतोय, तो ऑलरेडी तुम्ही रजिस्ट्रेशन मध्ये टाकला होता. सेव्ह आणि प्रोसीड करा. इथे तुम्हाला स्पोर्टची इन्फॉर्मेशन तुम्हाला टाकायची आहे. तर इथे विचारलंय भारत सरकारद्वारा मान्यताप्राप्त क्रीडा आणि खेळामध्ये तुम्ही सहभागी झाला आहात का, असाल तर यस, नसेल तर नो. यस केल्यानंतर कुठल्या लेवलला तुम्ही हा खेळ खेळला आहात ते सिलेक्ट करायचंय. कुठल्या वर्षी तुम्ही पार्टिसिपेट केलं होतं ते सिलेक्ट करा. तुमची स्पोर्टची रँक काय होती ते सिलेक्ट करा. खेळाचं नाव, त्यानंतर क्रीडा संस्था, त्यानंतर हॅव यू स्टडीड फिजिकल एज्युकेशन ॲज अ कंपल्सरी ऑर अ इलेक्टिव्ह सब्जेक्ट, म्हणजे आपण शारीरिक शिक्षण अनिवार्य किंवा ऐच्छिक विषय म्हणून अभ्यासले आहे का, असेल तर यस, नसेल तर नो. पुढे तुम्हाला विचारलंय की आपल्याकडे 3 वर्षाचा अध्यापनाचा अनुभव आहे का. तुमच्याकडे जर 3 वर्षाचा टीचिंगचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला इथे यस सिलेक्ट करायचंय, नसेल तर नो सिलेक्ट करा. डिसेबिलिटी इन्फॉर्मेशन सिलेक्ट ऑलरेडी आपण रजिस्ट्रेशन मध्ये केलेली आहे. ऑर्फन इन्फॉर्मेशन, ऑर्फन असाल तर यस, नसेल तर नो. कॅटेगरी इन्फॉर्मेशन मध्ये तुम्ही डोमिसाईल आहात का महाराष्ट्राचे, तर आपण यस सिलेक्ट केलं होतं म्हणून इथे यस आलाय. पुढे तुमची जी कॅटेगरी आहे ती तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. तर तुम्हाला इथे तुमच्या कास्टचं नाव एंटर करावं लागेल आणि तुमच्याकडे EWS आहे का, असेल तर यस, नसेल तर नो सिलेक्ट करा. तुम्ही दुसरी एखादी कॅटेगरी सिलेक्ट केली तर तुमच्या कॅटेगरीचं नाव तुम्हाला एंटर करावं लागेल. कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे का, अवेलेबल असेल तर अवेलेबल, नसेल तर नॉट ॲप्लिकेबल. आणि अप्लाय केलं असेल आणि तुम्हाला अजून मिळालं नसेल तर अप्लाइड बट नॉट रिसीव्ड वरती क्लिक करून तुमच्या पावतीचे सर्व जे डिटेल्स आहेत ते तुम्हाला इथे एंटर करावे लागतील. पुढे मग जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल तर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी आहे का ते ते विचारतील. नसेल तर नॉट अप्लाइड, असेल तर अवेलेबल. अप्लाय केलं असेल आणि अजून मिळालं नसेल तर अप्लाइड बट नॉट रिसीव्ड वरती क्लिक करा. जर तुम्ही अप्लाइड बट नॉट रिसीव्ड वरती क्लिक केलं तर तुम्हाला तुमच्या रिसिप्ट वरचे सर्व डिटेल इथे टाकावे लागतील. अवेलेबल वरती सिलेक्ट केलं तर तुम्हाला तुमचा व्हॅलिडिटीचा नंबर इथे टाकावा लागेल. पुढे नॉन क्रिमिलियर विषयी विचारलेलं आहे. तर तुमचं नॉन क्रिमिलियर हे 2027 पर्यंत व्हॅलिड आहे का, असेल तर अवेलेबल सिलेक्ट करा, नसेल तर नॉट अप्लाइड आणि अप्लाइड बट नॉट रिसिव्ड म्हणजे अर्ज केला आहे अजून मिळालं नाही तर त्या अर्जाची माहिती इथे तुम्हाला भरावी लागेल. पुढे मायनॉरिटी इन्फॉर्मेशन यस नो वरती क्लिक करा आणि सेव्ह अँड प्रोसीड वरती जा. आता विद्यार्थी मित्रांनो, जर तुमच्याकडे ऑलरेडी तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल तर तुम्ही कॅटेगरी मधून अप्लाय करू शकता. तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही सध्या ओपन मधून अप्लाय करा, नंतर तुम्ही कास्ट सर्टिफिकेट काढू शकता. तुमच्याकडे व्हॅलिडिटी आता नसेल तर नॉट ऍप्लिकेबल वरती क्लिक करा आणि CETचा रिझल्ट आल्यानंतर तुमची कास्ट व्हॅलिडिटी काढून घ्या. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, या स्टेप्स तुम्ही इथे फॉलो करायच्यात.
पुढे सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक केल्यानंतर तुमची SSC HSC ची इन्फॉर्मेशन इथे येईल आणि ग्रॅज्युएशनची इन्फॉर्मेशन तुम्हाला टाकावी लागेल. ग्रॅज्युएशनला तुम्ही ॲप इयर असाल तर ॲप इयर सिलेक्ट करा. पास झालेले असाल तर पास सिलेक्ट करा. ॲप इयर सिलेक्ट केल्यानंतर तुमची डिग्री इथे सिलेक्ट करावी लागेल. पास सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या डिग्रीचे डिटेल इथे टाकावे लागतील. कधी उत्तीर्ण झाला आहात, पर्सेंटेज होते की CGPA होते, कुठली डिग्री तुमची होती, कुठला क्लास तुम्हाला इथे मिळाला आहे, युनिव्हर्सिटीचं नाव, युनिव्हर्सिटीचं राज्य आणि कुठल्या महिन्यामध्ये तुम्ही पास झाला आहेत ते तुम्हाला इथे एंटर करावं लागेल. त्यानंतर आय हॅव रीड अँड अंडरस्टूड एलिजिबिलिटी क्रायटेरियावरती क्लिक केल्यानंतर सेव्ह आणि प्रोसीड वरती क्लिक करा. तर सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची लँग्वेज ऑफ क्वेश्चन पेपर किंवा मीडियम ऑफ क्वेश्चन पेपर इथे निवडायचा आहे. इंग्लिश, मराठी, हिंदी 3 ऑप्शन्स अवेलेबल आहे, त्यापैकी एक सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला एक्झामिनेशन सेंटरचे जिल्हे निवडावे लागतील. आता सुरुवातीला मी पुणे सिलेक्ट करतोय, नंतर मुंबई सिलेक्ट करतोय, छत्रपती संभाजीनगर आणि चौथा ऑप्शन जळगाव मी सिलेक्ट केलाय. सेव्ह आणि प्रोसीड वरती क्लिक करा. आता विद्यार्थी मित्रांनो, पुढे तुम्हाला तुमचा फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायला सांगतील. तर इथे दिलेल्या इन्स्ट्रक्शन नुसार तुमचा फोटो असावा. फोटो हा रिसेंट असावा. त्यानंतर सिग्नेचर ही ब्लॅक किंवा ब्ल्यू पेनने केलेली असावी आणि आयडेंटिटी प्रूफ म्हणून तुम्ही तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक किंवा वोटर ID अशा गोष्टी इथे अपलोड करू शकता. त्यानंतर या सर्व गोष्टी अपलोड केल्यानंतर सबमिट वरती ज्यावेळेस क्लिक कराल, पुढे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म दिसेल. त्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही जेवढ्या डिटेल्स या फॉर्ममध्ये भरल्या आहेत त्या सर्व डिटेल्स इथे फेच केलेल्या असतील. तर त्या डिटेल्स एकदा चेक करून घ्या, कारण इथे तुम्हाला एडिटचा ऑप्शन आहे. सर्व डिटेल चेक करून घ्या. तुम्ही जे पॅन कार्ड अपलोड केलंय, जो फोटो अपलोड केलाय, त्या डॉक्युमेंट्स व्यवस्थित अपलोड झाल्या आहेत का हे चेक करण्यासाठी पण तुम्हाला इथे ऑप्शन आहे. व्ह्यू वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं पॅन कार्ड सुद्धा इथे समोर दिसेल. तर एकदा तुम्ही सगळं कन्फर्म केल्यानंतर प्रिंट प्रिव्ह्यू फॉर्म येत आहे. तर ही प्रिंट काढून ठेवा, कारण तुम्हाला पुढे CETच्या कॅप राऊंडच्या वेळेस ही प्रिंट गरजेची आहे. ॲडमिशनच्या वेळेस तुम्हाला ही प्रिंट लागणार आहे, त्याच्यामुळे ही प्रिंट काढून तुमच्याकडे व्यवस्थित जपून ठेवा. लास्ट फेजमध्ये आय कन्फर्म वरती क्लिक करा आणि कंटिन्यू करा. आता तुम्हाला इथे सांगितलं जातंय की प्लीज तुम्ही तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्म मधले सर्व काही डिटेल्स व्हेरीफाय करून घ्या. तुम्ही व्यवस्थित डिटेल्स भरले आहेत का, तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. आता आपण ऑलरेडी चेक केलेलं आहे. प्रोसीड विथ द पेमेंट साठी यस केल्यानंतर आपल्याला पेमेंटसाठी रिडायरेक्ट केलं जाईल. पुढच्या स्टेजवरती तुमचा मोबाईल नंबर इथे एंटर करा आणि इथे तुम्ही डेबिट कार्ड, UPI, नेट बँकिंग या गोष्टींचा वापर करून सुद्धा पुढे पेमेंट करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण हा फॉर्म सबमिट केलेला आहे. याच स्टेप्स तुम्ही फॉलो करू शकता आणि तुमचाही फॉर्म सबमिट करू शकता. तसेच विद्यार्थी मित्रांनो, जर तुमच्या नावामध्ये काही चेंजेस असतील तर कुठल्याही एका डॉक्युमेंट प्रमाणे तुम्ही तुमचं नाव इथे टाका, कारण CET सेलच्या निर्णयानुसार विद्यार्थ्याकडे व्हॅलिड डॉक्युमेंट असेल तर त्या डॉक्युमेंटवरचं नाव इथे व्हॅलिड धरलं जाणार आहे. कुठल्याही एका डॉक्युमेंटवरची तुमची जी डेट ऑफ बर्थ आहे ती तुम्ही फॉर्ममध्ये टाकायला विसरू नका. मग ती तुमच्या SSC मार्कशीटनुसार असेल किंवा तुमच्या आधार कार्डनुसार असेल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही हा फॉर्म भरू शकता. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर CET सेलने इथे हेल्पलाईन दिलेली आहे. तर या दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमचे जे प्रश्न असतील ते त्यांना विचारू शकता. फॉर्म भरण्यामध्ये अडचणी असतील किंवा डॉक्युमेंट्सशी रिलेटेड काही अडचणी असतील तर या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करून CET सेलकडे त्याची चौकशी करू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे 4 एप्रिलला आपली ही परीक्षा असणार आहे आणि अत्यंत कमी वेळ आपल्याकडे आता शिल्लक आहे. तर या कमी वेळामध्ये या CETचं प्रिपरेशन करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनची लाईव्ह बॅच 19 जानेवारीपासून सुरू झाली आहे. बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तर लवकरात लवकर या बॅचला जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या BPED कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याची तयारी अगदी आत्तापासूनच सुरू करा. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरूच ठेवा. थँक्यू.